फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं. दीदी टीव्ही बंद कर. आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता मी तयार झालेली आहे. आणलंय का नाही अजून? आवाज कसा आहे? नाही तयारी चालली कोण बोलतोय ग? ओ हा हा, चला चला आले. उघडा की स्नेहा, चल. नाकर दरवाजा बंद करेलो. हा बोला ना, अजून बोला. तू हा कर या ना कर पर दरवाजा बंद करलो. बर बर. चला वहिनी, चला आता मी जाते बघायला. नवरीने आणलेलं आहे मला हे. तर याची आपण आतुरतेने वाट बघत होतो ती म्हणजे हळदीचा कार्यक्रम आता झालेला आहे सुरू. तर आता आहे ना हळद खलवलेली मस्तपैकी आणि गायत्री दिसते छान. आपली मेकअप वगैरे केलेला आहे मस्त आणि हळदीचं समारंभासाठी सुरुवात झालेली आहे हळदीसाठी. तर मस्तपैकी सगळेजण जमा झालेले आहेत. एकदम मस्त पिवळ्या पिवळ्या कलरच्या साड्या घालून. तर लागली बाबा आता गायत्रीला हळद. तर अजून काय लागलेलं नाही, फोटो वगैरे शूट चालू होतं. अजून हळदी कुंकू वगैरे लावायचं चालू होतं. 5 जणी बायकांनी हळदी कुंकू लावायचं असतं आणि त्यानंतर हळद चालू होते नाही का. तर आता हळद चालू झालेली आहे मस्त अशी. तर खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. खूप छान अशी गायत्री पण दिसत होती. आणि तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की गायत्रीचा मेकअप कसा दिसत होता आणि गायत्री पण कशी दिसत होती. तर आता सगळेजण इथं हळद लावायला आलेले. तिथं मम्मी पण हळद लावायला आलेली आहे. पिलूला घरी ठेवलेलं आहे कारण एक जण माणूस त्याच्यापाशी राहायलाच लागतं आणि पिलूला घरी ठेवलं आहे. त्याची मम्मी पण घरी आहे. मग मम्मी आली आणि त्यानंतर मम्मी गेल्यानंतर मग स्नेहा आली घरी. स्नेहा आली हळद लावायला. तर आता गायत्रीला हळद लावल्यानंतर आमची चालली तर एकमेकींना रंगवायची घाई. तर ह्या सगळ्या माझ्या वहिन्या आहेत. मी ज्यांना ज्यांना हळद लावते ना
त्या सगळ्या माझ्या वहिनी आहेत. आता मागच्या बांगड्यांच्या व्हिडिओला आमच्या दोघींची जी ही चालली होती मस्करी, त्यांना पहिल्यांदा लावली. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल, ह्या नाचत होत्या, पहिल्यांदा आल्या होत्या. त्या एकदम कॉमेडी आहे त्या पहिल्यापासूनच, आणि त्यांचा स्वभाव पण छान आहे आणि एकदम कॉमेडी सगळ्या ह्याच्यात करणार, त्यांना लावली. त्यानंतर मग मी हा माझा भाऊ आहे, चुलत भाऊ आहे तो माझा अभिजित, आणि लहानपणापासून आम्ही एकत्र खेळलेलो आहे आणि खूप दिवसानंतर आम्ही भेटलो आहे, कारण ते दुसरीकडे राहायला गेले त्याच्यामुळे. आणि ही त्याची बायको आहे. तर भारी वाटलं खूप दिवसांनी भेटल्यानंतर, आणि त्यांना पण मी हळद लावलेली आहे, बघू शकताय तुम्ही. खूप दिवसानंतर भेटल्यानंतर खूप भारी वाटतं आणि मज्जा येते बोलायला. तर समीक्षाला जास्त कोणी हळद नव्हती लावली, त्याच्यामुळे मी तिला हळद लावते इथं. ती जास्त कोणाशी सोबत मिक्स होत नाही, आणि एकदा मिक्स झाली की मग ती सोडत नाही. तर आता इथे सगळे अनोळखीच होते, गायत्री आणि ते सगळे सोडून अनोळखी होते, त्याच्यामुळे ती काही जास्त मिक्स होत नव्हती. तर आता गायत्री बघा कशी दिसते, पिवळी पिवळी एकदम छान. बघा ताई,
अशा प्रकारे हा डान्सचा सिलसिला आहे जो तो चालूच राहणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवरीचा डान्स बघायला भेटणार आहे, नवरी कशी नाचते हे बघायला भेटणार आहे आणि माझा पण डान्स पुढच्याच व्हिडिओमध्ये आहे, ते पण बघायला विसरू नका. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.